तुमच्यासाठी कांदा भजी ही रेसिपी करत आहे। कांदा भजी करण्यासाठी मी एक बाउल उभा चिरलेला कांदा घेतलेला आहे, एक बाउल बेसन पीठ, अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा हळद, एक छोटी वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर, एक चमचा ओवा, एक छोटी वाटी हिरव्या मिरचीचा ठेचा, तुम्ही लाल चटणी सुद्धा त्यात वापरू शकता, आणि एक वाटी तेल, हे मीठ। आता आपण बेसन पीठ भिजवायला घेऊया। त्यासाठी मी एक पातेलं घेतलेलं आहे, त्यात हे पाऊण वाटी बेसन पीठ हे मी सगळं टाकत आहे। त्यात हे एक चमचा जिरे, अर्धा चमचा हळद, एक छोटी वाटी चिरलेली कोथिंबीर, एक छोटी वाटी हिरव्या मिरच्याचा ठेचा, ओवा मी हातावरच बारीक करत आहे, तर तसा चोळून त्यामध्ये अर्धा चमचा म्हणजे त्याचा वास ह्या बेसन पीठामध्ये मिक्स होतो। आता आपण बेसन पीठ भिजवून हे 1.5 चमचा मीठ, तुम्ही तुमच्या चवीनुसार हे मीठ टाका, आणि आता हे आपण भिजवून घेऊया। आता भिजवूया, आपलं थोडं घट्ट आहे, त्यात थोडं पाणी टाकून हे आपण चांगले सैल पीठ करून घेऊया। हे आपल्याला पीठ असं पाहिजे, या पद्धतीने आपण तयार करण्यासाठी आपण गॅसवर कढई ठेवलेली आहे। कढईमध्ये आता हे आपण तेल ओतूया आणि तेल चांगलं कढायला ठेवूया। आपण यामध्ये आता 2 गोष्टी टाकणार आहे। पहिली गोष्ट म्हणजे हा खायचा सोडा, आपण ह्या खायचा सोडा टाकल्यामुळे आपले भजी चांगले फुगतात। आता दुसरी गोष्ट म्हणजे आहे त्यामध्ये आपण टाकणार आहे ते हे आपले कडलेले तेल। हे कडलेले तेल टाकल्यामुळे काय होतं की आपले भजी चांगले कुरकुरीत होतात। असे तेल टाकायचे आणि हे चांगले मिक्स करून घ्यायचे। हा कांदा मी आता टाकत आहे आणि हा अगदी चांगला मिक्स करून घेऊया, आणि आता आपण कांदा भजी करूया। आपण ह्यात आता कांदा टाकलेला आहे, ह्यात आपण कांदे भजी तयार करायला घेऊया। भजी तळलेल्या टाकणार तर ते आता पलटी करूया आणि ह्या साईडने चांगले तळून घेऊया। अशा प्रकारे कांदा भजी ही रेसिपी तयार झालेली आहे। तुम्ही अवश्य करून बघा, कशी वाटते ते मला कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा। असेच नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला माझ्या लाईक करा। थँक्यू।